नमस्कार मंडळी, रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उसळ। आज बनवणार आहे उसळ। तर आज आजी बनवणार आहे उसळ। तर आता आजीने उसळ शिजवून घेतलेली आहे। आता ती एका प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे। तर आता बघू शकता आपल्याला जे लागणारे मसाले ते आहे धन्याची पावडर, काळा मसाला, हा घरचा मसाला आहे, ही लाल तिखट आहे, हे मिरच्या आहे, हे लसूण आहे, जिरं, मोहरी आणि कोथिंबीर आणि हळद। आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उसळसाठी लागणार आहे। तर आता आपण याला पेस्ट करून घेऊ। पेस्ट झाल्यानंतर आपण याला फोडणी देणार। आपण टाकणार आहोत, आपल्याला लागल एवढंच तेल टाकायचं, जेवढी आपली भाजी असेल तेवढं। आता आपण टाकलेलं आहे तेल। आपण अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या दळून घेतलेल्या आहे। आता आपण टाकणार आहोत अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट। आता आपण हे चांगलं फ्राय करून घ्यायचं। आता जिरं, मोहरी टाकत आहोत। आता आपण याला चांगलं म्हणजे थोडंसं लालसर होऊन देऊ। आता बघू शकता याला चांगला कलर आलेला आहे। आता आपण याच्यात लाल मिरची टाकणार, लाल मिरची, काळा मसाला, हळद आणि धने पावडर। त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता आपण टाकतोय कोथिंबीर। कोथिंबीर परतवताना पण टाकायची आणि वाटलं तर आपण वरतून पण टाकू शकतो, कारण वरतून टाकल्यावर अजून भारी वाटते। आता आपण टाकतोय उसळ शिजवलेली। उसळ अशी बनवल्याने खूप सुंदर अशी तिला चव येते आणि खूप छान लागते। तर आपण उसळ टाकून दिलेली आहे पूर्ण। तर तिला व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि थोडीशी उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करू। तिला थोडं मंद आचेवरती शिजून देऊ। ऑलरेडी ती शिजलेली आहे, पण मग थोडी शिजवल्यावर नंतर तिच्यात जे आपण मसाला वगैरे टाकलेला असतो तो व्यवस्थित तिला लागतो। आता आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकू। आता टाकलेलं आहे मीठ। खूप छान असं उकळी फुटलेली आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे। त्याच्यानंतर त्याला बघूया आपण किती सुंदर असा कलर येतो आणि त्याच्यावरती आपण मस्त कोथिंबीर टाकणार आणि आपण आपली भाजी खाणार।